हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवत आहोत मोस्ट पॉप्युलर रेसिपी मिसळ पाव आणि त्यासाठी लागणारी तयारी मी इथे करून घेतली आहे। सर्वप्रथम खोबऱ्याचा कीस आणि लवंग मिरे मी कढईमध्ये छान परतून घेतले आहेत। खोबऱ्याचा कीस खरपूस भाजला गेल्यानंतर मी तो गार होण्यासाठी मिक्सर जारमध्ये घेत आहोत। त्यानंतर मी मिसळ मसाला, काटदऱ्यांचा मिसळ मसाला ॲड करत आहे। थोडे तेल सुटायला लागले की त्यामध्ये गरम पाणी आपण ॲड करणार आहोत आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेणार आहोत। आता आपण शिजलेली मटकी या मिश्रणात टाकून घेणार आहोत। काही लोक मटकी वेगळी आणि कट वेगळी असं करतात, पण इकडे मी दोन्ही एकत्रपणे करत आहे। चवीनुसार तिखट ॲडजस्ट करून घेऊन आपली मिसळ रेडी आहे। या मिसळमध्ये तुम्ही फरसाण, पोहे, बटाट्याची भाजी, कांदा, कोथिंबीर, लिंबू आवडीनुसार घेऊन पावासोबत खाऊ शकता। अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणून सुद्धा मिसळ पाव मस्त आहे।